बडनेरा येथील वीज वितरण कंपनीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक बाब समोर आली आहे। एक महिला कर्मचाऱ्याकडून ग्राहकांशी उद्धट आणि अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा संतप्त आरोप नागरिकांनी केला आहे। एवढंच नाही तर मार्च एंडिंगच्या नावाखाली गरीब ग्राहकांचा वीज पुरवठा तोडला जात असल्याचाही गंभीर मुद्दा समोर आला आहे। बडनेरा येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात नागरिकांचा संताप उफाळून आलाय। वीज बिल वसुली पथकासोबत फिरणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यावर नागरिकांशी उद्धट आणि अपमानास्पद भाषेत बोलण्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे कर्मचारी बिल वसुली करताना लोकांना मानसिक त्रास देत असून प्रश्न विचारणाऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत। स्थानिक नागरिकांनी सांगितले की सेवा देण्याऐवजी आम्हाला अपमान सहन करावा लागतो, ही कोणती प्रशासनाची पद्धत आहे। याचबरोबर मार्च एंडिंगच्या नावाखाली गरीब ग्राहकांना कोणतीही मुदत न देता थेट वीज पुरवठा खंडित केला जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केलाय। मात्र दुसरीकडे धनदांडग्या ग्राहकांना मोठी सवलत दिली जात असल्याचेही बोलले जात असून यामध्ये आर्थिक हितसंबंध गुंतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान या प्रकरणी वीज वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत अनभिज्ञता दर्शवली। अशी कोणतीही तक्रार माझ्या निदर्शनास आलेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले। या सर्व प्रकारामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अधिक तीव्र झालाय। संतप्त नागरिकांनी संबंधित महिला कर्मचाऱ्यांच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा केला आहे। या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेणार, संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का आणि नागरिकांना न्याय मिळणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।